नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी चरित्र सारामृत याचे मी पारायण केले होते 108 दिवसासाठी. काही म्हणजे पर्सनल गोष्टींसाठी, म्हणजे माझ्या नवऱ्याची तब्येत बरी वाटावी यासाठी मी हे 108 दिवसांचं पारायण केलं होतं. तर ते मी कशा पद्धतीनं केलं आहे, ते याचं उद्यापन जे ते कशा पद्धतीनं केलं आहे ते आपण आज बघून घेऊया. सर्वप्रथम मी माझ्या घरातील ज्या देव आहेत त्यांची पूजा करून घेतलेली आहे. अगदी यथासांगपणे ती पूजा केलेली आहे व्यवस्थितपणे. अन्नपूर्णेची मूर्ती मी तांदळात बसवलेली आहे. त्यानंतर मी कासव देखील ठेवलेला आहे आणि त्याच्या प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं पाणी वतून तो ठेवायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं जसे आपण नित्यनेमानं रोज आपण पूजा करतो त्या पद्धतीनं सर्व देवांना गंध वगैरे लावून त्यांना चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी आपण मनात ठेवून आपण ही पूजा करून घ्यायची. मी माझे जेवढे देव आहेत त्या सगळ्यांची पूजा केलेली आहे अशा पद्धतीने. बघा, आपल्याला आयुष्यात व्यवस्थित सगळ्या गोष्टी घडाव्यात यासाठी आपण प्रत्येक क्षणी विचार करत असतो. मग असंच हे पारायण होतं माझ्यासाठी, खूप महत्त्वाचं होतं. तर मी हे 108 दिवसांचं केलं होतं. खूप अगदी चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आज मी स्वामी समर्थांचं हे पारायणाचं जे उद्यापन आहे ते अगदी मनापासून करण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. मग मी स्वामी समर्थांच्या फोटोंचं अगदी छान पद्धतीने गंध वगैरे लावून मी ही पूजा केलेली आहे. छानपैकी लाल कापड मांडलेलं आहे. त्यानंतर वस्त्र घातलेलं आहे 11 मण्यांचं. त्यानंतर आपल्याला विडा एक पूजायचं आहे गणपतीच्या नावे. मग त्याला तुम्हाला वस्त्र घालायचं 21 मण्यांचं आणि आपल्याला त्यावर फूल, अक्षता ह्या सगळ्या गोष्टी देखील लावून घ्यायच्या आहेत. स्वामी समर्थांना आपण आता हार घालायचा आहे आणि हा हार म्हणजे आपल्या पद्धतीनं जसं आपल्याला वाटेल त्या पद्धतीने आपण ती हार म्हणा, मोठे हार तुम्ही घेऊ शकता. मला जसं जमेल त्या पद्धतीने मी ही सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी अगदी सगळी फुलं वगैरे घालून स्वामी समर्थांची ही सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही देखील अशा पद्धतीचं म्हणजे पारायणाचं उद्यापन करत असलेल्या, कोणी 3 दिवसाचं असेल, 7 दिवसांचं असेल किंवा 11 दिवसांचं असेल, तर मी माझ्या पद्धतीने 108 दिवसांचं केलं होतं, ज्यामध्ये मी मांसाहार वगैरे, ब्रह्मचर्य ह्या गोष्टी सगळ्या मी पाळल्या होत्या. तर पोथीचं देखील आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीनं समर्थांना आपण केळीचा पहिला नैवेद्य दाखवलेला आहे, साखरेचा देखील दाखवलेला आहे आणि अगरबत्ती वगैरे ओवाळून घेतलेले आहे. मग बघा, ज्याच्या पद्धतीनं म्हणजे ज्याला जसं जमेल त्या पद्धतीनं ते पारायण आपण करू शकतो. पण अगदी व्यवस्थितपणे एक पारायण म्हणजे एका स्वामी चरित्र सारामृताचे 21 अध्याय आपल्याला ह्यामध्ये वाचावे लागतात. मग अशा पद्धतीने हे सगळं केलेलं आहे. धूप वगैरे लावलेला आहे, दिवा लावलेला आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे. तर हे सगळं लावून घेतलेलं आहे आपण आता. त्यानंतर बघा, आपण म्हणजे जी आपण जपमाळ असते ती देखील आपल्याला ह्याचं पूजन करून घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण स्वामी समर्थांच्या मंत्राचे अनुच्चारण करत असतो. हे आपण एक माळ रोज ओढत असतो. त्या पद्धतीनं आपल्याला हे करून घ्यायचं आहे. असं हे आपलं सगळं व्यवस्थितपणे झाल्यानंतर स्वामी समर्थांची आरती, गणपतीची आरती आणि इतर कोणत्याही तुम्ही 5 आरत्या देखील म्हणला तरी चालेल. मग मी देखील त्या पद्धतीनं 5 आरत्या म्हणून घेतलेल्या आहेत. आणि मग चांगलं असं म्हणजे आपल्या मनात ज्या काही इच्छित कल्पना असतात त्या सगळ्या मी मनातून समर्थांना सांगण्याचा खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न केलेला आहे. आणि आता बघा, त्यानंतर आपण जो संकल्प पारायणाची सुरुवात करताना केला होता तो संकल्प आता आपल्याला स्वामी समर्थांना सांगायचं आहे की माझा हा संकल्प अगदी छान पद्धतीने पूर्ण झालेला आहे, पण तरी देखील काय त्यात चूक झाली असेल तर माफ करून घ्यावे. आणि मग आपल्याला पुन्हा आज 108व्या दिवसाचं जे वाचन आहे ते देखील करून घ्यायचं आहे. मग नित्य उपासना जी असते ती केल्यानंतर एक माळ ओढलेली आहे आणि आपण आता स्वामी समर्थांच्या चरित्र सारामृताच्या पोथीचे 21 अध्याय देखील वाचून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी ही अगदी छान पद्धतीने हे सगळं पार पाडलेलं आहे. सकाळी आपल्याला लवकर उठून या गोष्टी करायच्या आहेत, कारण बघा यासाठी आपल्याला म्हणजे जोडं देखील बोलवावं लागतं. कारण असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर तुम्हाला जमत असेल तर
एखादं जोडं बोलवावं किंवा एखादी व्यक्ती म्हणजे स्वामी समर्थांच्या नावाने आपल्याला जेवायला वाढायची आणि अगदीच जर कोण मिळालं नाही तर आपण लहान मुलांना देखील त्याचं म्हणजे नैवेद्य आपण देऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीने हे केलेलं आहे. आणि मी हा नैवेद्य तयार केलेला आहे. यामध्ये मी पुरणपोळी, स्वामी समर्थांना आवडते तशी पुरणपोळी, त्यानंतर घेवड्याची भाजी, वरण, भात, कटाची आमटी म्हणजे आणि बेसनाचे लाडू देखील आवडतात. मग अशा पद्धतीनं जसं आहे बघा, स्वामी समर्थांनी काय आपल्याला सांगितले नाही की कशा पद्धतीचं करायचं आहे, पण आपल्याला वाटेल असा नैवेद्य मी केलेला आहे. आणि 2 जोडं वाढलेलं आहे, जे की माझे दीर आणि जाऊ आहे. तर त्यांनाच बोलवलं होतं आणि त्यांना छान पद्धतीनं असं रांगोळी वगैरे काढून मी हे मांडलं आहे. जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.